मित्रांनो, 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सीईटी सेलने 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी मेरिट लिस्ट आज पब्लिश केलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या मेरिट लिस्टचा आपण काय अर्थ घ्यायचा आणि कशा पद्धतीने पुढची सर्व प्रोसेस सीईटी सेल कॅरी आउट करेल हे आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 मध्ये आपल्याला 3 इयर LLB चा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. हा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर मेरिट लिस्ट या सेक्शन मध्ये मेरिट लिस्टची फाईल सीईटी सेलने अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मेरिट लिस्ट दिसत आहेत, ज्याच्यामध्ये राऊंड 1 फायनल मेरिट लिस्ट MS, नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट, राऊंड 1 फायनल मेरिट लिस्ट OMS आणि एक्स सर्व्हिसमेनसाठी असणारी मेरिट लिस्ट दिसत आहे. तर याच्यामध्ये बेसिकली पहिल्या लिस्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये असणारे जे स्टुडंट्स आहेत, जे टाईप A कॅन्डिडेट्स आहेत, त्यांची नावे तिथे दिसतील. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये तुम्हाला OMS असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे दिसतील. तर बेसिकली ही लिस्ट ओपन केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो की इथे आता कुठल्याही प्रकारचा नवीन रिमार्क नाहीये आणि फक्त इथे आपण मेरिट नंबर एक्स्ट्रा ॲड झालेले पाहू शकतो. तर थोडक्यात इथे आता तुम्हाला रँक देण्यात आलेले आहेत. आणि जर आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट जे कॅप राऊंडसाठी इलिजिबल आहेत ते जर पाहिलं तर 41,250 विद्यार्थी आता फक्त कॅप राऊंडसाठी इलिजिबल असणार आहेत. तसेच जर तुम्ही OMS कॅटेगरीमधून येत असाल तर OMS कॅटेगरीसाठी असणारी वेगळी लिस्ट इथे सीईटी सेलने दिलेली आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर करण्यात आलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांची एक सेपरेट लिस्ट दिलेली आहे. जवळजवळ 250 पानांची ही लिस्ट असून याच्यामध्ये 11,060 विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे, जे विद्यार्थी आता फर्स्ट आणि सेकंड राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहेत. कारण त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये डिस्क्रिपन्सीज असणार आहेत आणि त्या शेवटपर्यंत त्यांनी सॉर्ट आउट केलेल्या नसणार आहेत. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमनची सुद्धा इथे लिस्ट दिलेली आहे आणि ती 4 पानांची आणि 63 विद्यार्थी असणारी लिस्ट आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा आहे ते पण महत्त्वाचं आहे. आता या लिस्टमध्ये तुमचे जे रँक दिलेले आहेत त्या रँकच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेजचं अलॉटमेंट होणार आहे. आणि प्रिव्हियस इयरचे कट ऑफ पाहत असताना तुम्ही त्या कट ऑफ सोबत असोसिएटेड असणारे रँक सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण रँक इथे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बेसिकली फक्त रँक पाहण्यासाठी तुम्हाला या मेरिट लिस्टचा यूज होणार आहे. आणि याच्यानंतरची पुढची जी प्रोसिजर असेल ती सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवर नक्कीच अपडेट करेल. अजून तरी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं नवीन नोटिफिकेशन तुमच्यासाठी इथे दिलेलं नाहीये. त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये आपल्याला पुढच्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागणार आहे. इथे आपण पाहू शकतो की 81 फक्त अप्रूव्ड कॉलेज आहेत. ऑलमोस्ट 218 कॉलेजेस मागच्या वर्षी कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणारे होते. यावर्षी त्यातले फक्त हाफ कॉलेजेस आत्तापर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत. जेव्हा सगळेच्या सगळे कॉलेजेस अप्रूव्ह होतील त्याच वेळेस सीईटी सेल कॅप राऊंडची प्रोसेस आणि तुमचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू करेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट सीईटी सेलने आता अपलोड केलेली आहे आणि यापुढे सीईटी सेल आता ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट करणार आहे. आता हे ऑप्शन फॉर्म सीईटी सेल ज्या वेळेस कॉलेजचे अप्रूव्हल करून घेईल त्यानंतरच सुरू करेल. त्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे ऑप्शन फॉर्म सुरू होणार नाही, कारण सीईटी सेलने ऑप्शन फॉर्मचं शेड्यूल आपल्याला आत्तापर्यंत दिलेलं नाहीये. आपल्याला जे शेड्यूल मिळालं होतं ते फक्त मेरिट लिस्ट पर्यंतचं होतं. त्यानुसार सीईटी सेलने ही सगळी प्रोसेस केलेली आहे. यापुढे आता सीईटी सेल जे शेड्यूल रिलीज करेल
त्या शेड्यूलनुसार पुढची सर्व कॅप राऊंडची प्रोसेस सीईटी सेल करणार आहे. तर त्यामुळे आता शेड्यूल येऊपर्यंत आपण वाट पाहण्याची गरज आहे आणि हे जसं शेड्यूल अपलोड होईल त्याविषयी मी तुम्हाला डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.